झाली दिवाळी, घेतले असतील ना नवीन नवीन कपडे, दरवाजाच्या दारात आपल्या दिवे लावले असतील, आरत्या केल्या असतील, फटाके उडवले असतील. आरत्या कोणाच्या केल्या असतील? मा काली, आई तुळजाभवानी, जगदंबेची. आणि त्याच जगदंबेचा अंश जर आपले छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे फक्त नाव नव्हे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामुळे आता जे तुम्ही तुमच्या घरादारात सण साजरे करता, उत्सव साजरे करताय, प्रत्येकाच्या जयंत्या साजऱ्या करताय, ते फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांमुळे करताय. अन्यथा तुमचं काहीही अस्तित्व या दुनियेमध्ये नाहीये. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात जर एखाद्या भगिनीवरती आपल्या सर्वांच्या बहिणीवरती जर अत्याचार होत असेल, तिच्या डोक्यात जात घालून जर तिचा खून केला जात असेल, निर्गुण हत्या केली जात असेल, तिच्यावरती छेडछाड केली जात असेल, बलात्कार सारखे प्रकार होत असतील, तर महाराष्ट्रातली जनता झोपलीये का? हा प्रश्न आहे मा सर्वांना. गेल्या वर्षीच एक प्रकार घडला होता बेलापूर, मुंबईमध्ये, आपल्या महाराष्ट्रात. शालेय विद्यार्थिनीवरती बलात्कार केला होता एका स्कूल बस ड्रायव्हरनी. त्याचं एन्काउंटर करून टाकलं. शिंदे सरकार होतं तेव्हा. एकनाथ भाऊ शिंदे यांनी त्यांचं एन्काउंटर करून टाकलं. एकनाथ शिंदे यांना माझी हात जोडून कळकळीची विनंती आहे, जे साताऱ्यामध्ये प्रकरण घडले त्या नराधामाचं त्याला फाशी द्या, नाहीतर त्याचं एन्काउंटर करा, नाहीतर त्याला गोळ्या घाला. कोणीही आवाज उठवणार नाही. अख्ख्या उभ्या महाराष्ट्रात, उभ्या भारतात कोणी आवाज उठवणार नाही. फक्त तुम्ही त्या आमच्या आर्या चव्हाण या ताईला न्याय द्या. आम्हाला एवढं पाहिजे, पास. आता आपल्या साताऱ्यातल्या बहिणीवरती अत्याचार झाला, आर्या चव्हाण ताईवरती. कशी दिवाळी साजरी करायची रे? कसे नवीन कपडे घ्यायचे? कोणता हेतू आहे आपला? आपण काय करतोय? आपण समाजासाठी करतोय काय? आपण आपल्या देशासाठी, देव, देश, धर्म याच्यासाठी झुंजावे, झुंजून अवघ्यासी मारावे, मारिता मारिता घ्यावे राज्य आपुले. तर आपल्या महाराजांच्या स्वराज्यात जर एखादी स्त्री सुरक्षित नाहीये, तर एवढा अट्टहास कशासाठी? पैसे कमवायचे, काय करणार? किती रुपये वर घेऊन जाणार तुम्ही? तो उत्तर प्रदेशमध्ये जाऊन बघा, योग्य आदित्यनाथ या चौकात जर एखाद्या मुलीची छेड काढली, पुढच्या चौकात जाईपर्यंत त्याच्यावरती हाफ एन्काउंटर असतो. पायात गोळी घालतात, त्याच्या पायात गोळी मारून टाकतात. 1400च्या वर आकडा आहे एक वर्षातला योगी आदित्यनाथचा उत्तर प्रदेश मधला एन्काउंटरचा. आतंकवादी सगळे संपवलेत. महाराष्ट्रात ही प्रक्रिया का चालू होत नाहीये? सर्व शिंदे सरकार, फडणवीस सरकार, सगळ्यांना माझी विनंती आहे, लवकरात लवकर जर त्या नराधामाला फाशीची शिक्षा किंवा योग्य ती कठोर कारवाई म्हणजे उम्रकैद आणि 3-4 वर्षाचा मोका किंवा असल्या किरकोळ केस नाही पाहिजे. एकतर फाशी, नाहीतर जर पोलीस प्रशासन आणि सरकारकडून होत नसेल तर त्याला साताऱ्याच्या चौकात सोडायचं. आम्ही स्वतः तिथं येऊन आम्ही त्याच्या एवढा तुकडे करून टाकू, एवढे चौरंग करू त्याचे की इथून पुढे अख्ख्या महाराष्ट्रात नाही, उभ्या भारतात कोणाचा दम नाही झाला पाहिजे की एखाद्या महिलेला छेडायचा किंवा तिच्यावरती बलात्कार करण्यासारखा विचार सुद्धा करायचा.